नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहता DS न्यूज 24। पावसासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केलाय। राज्यातील विविध भागांमध्ये आजपासून पाऊस कोसळणार असल्याचं डक यांनी सांगितलं। तसेच शेतकऱ्यांना देखील याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट राहण्याच्याही सूचना डक यांनी दिलेल्या आहेत। पंजाबराव डक यांनी पावसाबाबत नेमकं काय अंदाज आणि कसा अंदाज वर्तवलाय बघूयात। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 17 जुलै 2026। आजपासूनचा नवीन अंदाज देणार आहे। राज्यात आज 17 जुलैपासून आज बऱ्याच भागामध्ये पावसाला वाढ होत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सगळ्यात जास्त आज मध्ये नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, आज चांगल्या स्वरूपाचा पाऊस आज पडणार आहे, म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। पण राज्यात आज देखील काय होणार आहे, 17 जुलैला इकडं मराठवाड्यामध्ये देखील परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर इकडं, त्याच्यानंतर अहिल्यानगर ह्या परिसरात देखील आज 17 तारखेपासून आज बऱ्याच भागात पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 17, 18, 19ला हे राहील, पण 20 तारखेच्या नंतर बऱ्याच भागामध्ये आणखीन बराच भाग कव्हर करणारे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मुंबईकडं देखील काय होणार आहे, आज देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होईल, पण मुंबई, नाशिक आणि कोकणपट्टीकडे मात्र 25 तारखेनंतर मात्र जोराचा मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज मुंबईकरांनी घ्यायचा। कारण की मुंबईकडं 25 तारखेनंतर मुंबईकडं शेवटच्या आठवड्यात मात्र जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज मुंबई, पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर तिकडे देखील काय होणार, 25 म्हणजे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस पडणार आहे। पण आज 17 तारखेपासूनच बऱ्याच भागामध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पुणे जिल्हा, इकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा सगळीकडे बऱ्याच भागामध्ये आज पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे। म्हणजे आजपासून चांगला पाऊस वाढणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर विदर्भामध्ये तर आज चांगला पाऊस असणारच आहे, पण विदर्भात देखील 20 तारखेच्या नंतर 20 जुलैच्या नंतर आणखीन पावसामध्ये वाढ होणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर सारांशमध्ये सांगतो की आज 17 तारखेपासून ते 5 ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस असा दररोज वेगवेगळ्या भागात पडतच राहणार आहे, आणि जे संपूर्ण जे शेतकऱ्याचे पीक आहेत त्यांना सगळ्यांना जीवदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर आषाढी एकादशी 25 तारखेला आहे, तर पंढरपूरला मात्र दुपार 4च्या दरम्यान संध्याकाळी मात्र थोडाफार प्रमाणात पाऊस असणार आहे, म्हणून यात्रेकरूंनी हे देखील अंदाज लक्षात द्यायचा। कारण की 25 तारखेला तिथं पाऊस थोडाफार पडणार आहे, जास्त काय असा मोठा नाही, म्हणजे नुकसानकारक नाही, मुसळधार तसा काय नाही, उगाच थोडा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज यात्रेकरूंनी देखील घ्यायचा, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर राज्यात मात्र 27-28च्या नंतर बऱ्याच भागामध्ये काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून ही आज देखील त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर इकडे जळगाव जिल्हा झालं, धुळे जिल्हा झाला, नंदुरबार जिल्ह्यात देखील काय होणार आहे, आज 17 पासून बऱ्याच भागामध्ये थोडाफार पाऊस वाढणार आहे, पण नंदुरबार जिल्ह्यात मात्र शेवटच्या आठवड्यात एक लो प्रेशर आहे, म्हणजे एक चक्रीवादळ आहे। चक्रीवादळ काय होणार आहे, इकडं 22-23च्या नंतर इकडं नागपूरकडून येत असल्यामुळं नागपूर, इकडं अमरावती, अकोला असं करत करत मध्य प्रदेशकडे जाणार आहे। मध्य प्रदेशकडून काय होणार आहे, इकडं इंदोरकडून इकडं लगेच इकडं जळगाव असा करत करत इकडं परत गुजरातकडे येणार आहे। गुजरातकडे येत असल्यामुळे नंदुरबारकडे येऊन तेच मुंबईकडे जाईल। त्याच्यामुळे काय होणार, नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस पडणार आहे। मग तेच पाऊस मुंबईला देखील काय होणार आहे, 25, 26, 27च्या नंतर मुंबईकडे देखील, मुंबई इकडं बोईसर त्या परिसरामध्ये, इकडं त्र्यंबकेश्वर तिकडल्या पट्ट्यामध्ये, इगतपुरी इकडं संगमनेर, अकोला तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर सध्या आता जशी 8 दिवस पावसानं उघड दिली होती तसं काही आता उघडीप नाही। फक्त राज्यात काय होणार आहे, आज 17ला एक भाग धरला तर उद्या 18ला दुसरा भाग धरणार, पुन्हा परत तिसरा भाग धरणार, असं करत सगळीकडे राज्यात पाऊस पडणार आहे, आणि सगळ्या शेतकऱ्याच्या राहिलेल्या सगळ्या ज्या पेरण्या होतील आणि सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे, आणि कोणाचं पीक काही वाया जाणार नाही, म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा।
त्याच्यानंतर काय होणार आहे, 20 तारखेच्या नंतर मात्र चांगला बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आज देखील तुम्हाला सांगू इच्छितो, नागपूरकडं म्हणजे नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, त्याच्यानंतर अमरावती, ह्या अकोला ह्या पट्ट्यामध्ये आज देखील चांगल्या प्रमाणात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर बऱ्याच भागामध्ये आज देखील ना जे वंचित काही भाग राहिलेला, जालना जिल्ह्याचा काही भाग आहे, परभणी जिल्ह्याचा काही भाग राहिलेला, इकडं पालम भागामध्ये पाऊस नाही, तर तिकडे देखील आज 17, 18, 19च्या दरम्यान तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं नियोजन करायचं. धन्यवाद.